नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्पर्धा परीक्षा व शालेय विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। चालू घडामोडीवरील ऑक्टोबर महिन्यातील हा आपला दुसरा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओ सुरू करूयात। आपला आजचा पहिला प्रश्न आहे, बोंगो सागर नावाचा संयुक्त नौदल सराव खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 आहे भारत ऑस्ट्रेलिया, ऑप्शन क्रमांक 2 आहे भारत श्रीलंका, ऑप्शन क्रमांक 3 आहे भारत बांगलादेश, ऑप्शन क्रमांक 4 आहे भारत बेल्जियम। तर याचं करेक्ट उत्तर आहे भारत बांगलादेश। मित्रांनो, 3 ते 5 ऑक्टोबर 2020 या कालावधीत बंगालच्या उपसागरामध्ये हा सराव आयोजित करण्यात आला होता। बोंगो सागर नावाचा संयुक्त नौदल सराव हा भारत बांगलादेश या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता। तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2, आय रखवाली हे ॲप पर्यावरणाशी संबंधित आहे। कोणत्या राज्य सरकारने हे ॲप लॉन्च केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे दिल्ली, ऑप्शन क्रमांक 2 आहे महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 3 आहे पंजाब, ऑप्शन क्रमांक 4 आहे केरळ। तर मित्रांनो, पर्यावरणाशी संबंधित हे ॲप आहे आय रखवाली। हे ॲप नुकतेच पंजाब राज्य सरकारनं या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे। तर आपल्या या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब। मित्रांनो, आपला तिसरा प्रश्न आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन ही संकल्पना पर्यावरणाशी संबंधित आहे। ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे 52, ऑप्शन क्रमांक 2 आहे 48, ऑप्शन क्रमांक 3 आहे 38, ऑप्शन क्रमांक 4 आहे 63। तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020 मध्ये भारत हा 48व्या क्रमांकावर आहे। या प्रश्नाचं उत्तर आपलं आहे ऑप्शन क्रमांक 2, 48। आपला नेक्स्ट प्रश्न आहे, स्वस्थ शरीर स्वस्थ दिमाग अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे केरळ, ऑप्शन क्रमांक 2 आहे दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 आहे हरियाणा, ऑप्शन क्रमांक 4 आहे महाराष्ट्र। स्वस्थ शरीर स्वस्थ दिमाग ही कोविड-19 या रोगाला निर्मूलनात आणण्यासाठी हरियाणा राज्य सरकारनं ही संकल्पना सुरू केलेली आहे। स्वस्थ शरीर स्वस्थ दिमाग हे अभियान हरियाणा राज्य सरकारनं चालू केलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3। आपला पुढचा प्रश्न आहे, इतनी शक्ति हमें देन दाता या गीताचे रचनाकार कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 आहे अजित कुमार, ऑप्शन क्रमांक 2 आहे गीतकार अभिलाषा, ऑप्शन क्रमांक 3 आहे सुरेश वाडकर, ऑप्शन क्रमांक 4 आहे शहद इंदोरी। इतनी शक्ति हमें देन दाता या रचनेचे रचनाकार आहेत गीतकार अभिलाषा, ऑप्शन क्रमांक 2। अंकुर चित्रपटात हे गीतकार अभिलाषा यांनी सादर केलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, कृतज्ञता नावाचे पोर्टल नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 2 आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 आहे राजस्थान, ऑप्शन क्रमांक 4 आहे आसाम। कृतज्ञता नावाचे पोर्टल नुकतेच आसाम राज्य सरकारनं या ठिकाणी चालू केलेलं आहे। हे एक ऑनलाईन पेन्शन सबमिशन व ट्रेकिंग पोर्टल आहे, जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्या पेन्शनसाठी हे कृतज्ञता नावाचं ऑनलाईन ॲप आसाम राज्य सरकारनं चालू केलेलं आहे। आसामचे मुख्यमंत्री आहेत सर्बानंद सोनोवाल। पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा 2020चा लता मंगेशकर पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला जाहीर झाला? ऑप्शन क्रमांक 1 आहे उषा खन्ना, ऑप्शन क्रमांक 2 आहे सुरेश वाडकर, ऑप्शन क्रमांक 3 आहे उषा मंगेशकर, ऑप्शन क्रमांक 4 आहे अनुराधा पौडवाल। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा 2020चा लता मंगेशकर पुरस्कार हा
उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. मित्रांनो, हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाकडून सांस्कृतिक विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. तर हा पुरस्कार 1992 पासून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येत आहे. याचं बरोबर उत्तर आहे उषा मंगेशकर. धन्यवाद मित्रांनो. जर